नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे आज विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडत आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि कोविडने काय दिलं असं जर प्रश्न कोणी विचारला तर खरं आपल्याला नुकसानच आठवेल, परंतु कोविडने बऱ्याच लोकांचे त्यांच्या आतील सुप्त गुण सुद्धा बाहेर आणले असं खरं तर म्हणता येईल. आणि अशीच एक लेखिका आपल्याला लाभली आहे. त्यांचं नाव आहे वर्षा लोखंडे. नमस्कार ताई, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. काय भावना आहेत? शब्दात सांगू शकत नाही मी अशी भावना आहे. वाटलंही नव्हतं की मी कधी लिहील आणि लिहिलेलं कधी मी पब्लिश करेल. म्हणजे हे स्वप्नही कधी बघितलं नव्हतं आणि म्हणतात ना, न बघितलेलं स्वप्न साकार झालं आज माझं. अरे आणि वा. अतिशय आनंद होतोय मला या गोष्टीचा. वाचनाची आवड आहे तुम्हाला? खूप खूप आवड आहे. मग वाचन वेडी. लिखाणाचं म्हणजे लिखाण करण्यासाठी वाचन आवश्यक आहे असं वाटतं तुम्हाला? अगदी, अगदी, अगदी. एक उत्तम वाचक, उत्तम लेखक होऊ शकतो. हे हे म्हणजे हे मी खात्रीशीर सांगू शकते. आणि मी बऱ्यापैकी वाचते. अरे वा, खूप छान. तुमच्या ह्या लेखन प्रवासामध्ये तुमच्या जोडीदाराचा, तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा राहिला? पाठिंबा जोडीदाराचा पाठिंबा म्हणजे त्यांनी कधी लक्ष घातलं नाही मी सोशल मीडियात काय करते. तेवढा पाठिंबा अगदी म्हणजे खूप झाला असं मला वाटतं. आणि घरात लहानपणापासून वाचनाचे संस्कार होते. वडिलांनी, आई-वडिलांनी खूप वाचनाची सवय लावली. मोठा भाऊ असो माझा, उत्तमोत्तम पुस्तकं घरामध्ये यायची. आणि वाचायला काहीही आवडतं. पेपर असू दे, अगदी छोट्या मुलांचे निबंध सुद्धा समोर काहीतरी पाहिजे, अरे तर वा. ते मी वाचू शकते. मग तुम्ही जेव्हा लिखाण करता तेव्हा ते वाचून कुणाला तरी एक नवी दृष्टी सापडली आहे किंवा खूप एखादा भावस्पर्शी स्पर्श, एखादी तुम्हाला अशी आलेली प्रतिक्रिया अशी आहे एखादी काही सांगण्यासारखी? आहे. म्हणजे आता 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जस्ट कधी मनात आलं तर मी अगदी 4 ओळी काहीतरी लिहिते, स्टेटसवर ठेवते. असंच काहीतरी मानवी नात्याविषयी, गुंतागुंतीविषयी काहीतरी 4 ओळी लिहिल्या मी आणि स्टेटसवर ठेवल्या. आणि आमच्या आजूबाजूला राहणारी एक स्त्री आहे, अगदी धाडसी म्हणा किंवा एक संयमी. तिचे पती कोविडमध्ये गेले आणि तिने ते इतकं धीराने घेतलं होतं. कधी डोळ्यामध्ये पाणी आलं नाही तिच्या. तिच्या तिच्या नातेवाईकांचं पण असं म्हणणं होतं, की ती व्यक्त होत नाहीये. पण तिने हम्म, खूप हम्म. स्ट्रॉंगपणे ते सगळं हँडल केलंय. हम्म. पण अचानकच अगदी ऑड वेळ असताना पण तिने मला पटकन फोन केला आणि मला म्हणाली, "काय नाही, काय चाललंय? छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला तुमच्याशी बोलावं वाटलं म्हणून मी फोन केला." आणि माझ्या लक्षात आलं, की तिला का बोलावं वाटलं माझ्याशी. तो माझ्यासाठी म्हणजे अगदी खूप म्हणजे चांगलं वाटलं, हृदयस्पर्शी काय वाटलं पण होतं. अगदी हृदयस्पर्शी. म्हणजे तिला त्या क्षणी माझा आधार वाटला, जो तिला कधी तिच्या नातेवाईकांचाही वाटला नाही. तिला माझ्याशी म्हणजे बोलावं हेच वाटलं. एका लेखकाचं यश आहे असं मला वाटतं, की त्यांच्या शब्दांच्या मार्फत एखाद्याच्या मनातील भावना उमटल्या आहेत असं जेव्हा वाटतं समोरच्याला, तेव्हा लेखकाचं खरंच त्यामध्ये यश हो, असतं. नक्कीच. लेखक म्हणून समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं तुम्हाला वाटतं का? अगदी, अगदी. म्हणजे खूप सकारात्मकता आली. कुठल्या पण गोष्टीच्या मुळाशी जाण्याची समज आली, जी आधी नव्हती. पटकन राग यायचा घरी, पटकन व्यक्त व्हायचं. हां, ती का बरं अशी वागली असेल? पण आता समजतं त्याच्या मागेही कारणं असतील. कुणाचा अबोला असू दे, कुणाचा राग असू दे, ती समजून घेण्याची कॅपॅसिटी वाढली आहे. हे माझ्यासाठी फार मोठं म्हणजे खूप मोठा प्लस पॉइंट माझ्या आयुष्यामध्ये ॲड झाला. मी स्वतः सकारात्मक झाले आणि सुंदर स्वच्छ दृष्टीने मी जग बघायला लागले. लेखिका म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे असं वाटतं? अगदी, अगदी वाटतोय आणि खूप रिस्पेक्ट मिळतो आणि मेन म्हणजे मी स्वतः गवसली मी स्वतःला. मलाही माहिती नव्हतं, की मी असं काही करू शकते. म्हणजे अगदी प्रसिद्ध होण्यापेक्षा मला माझं काहीतरी गवस. ह्या गोष्टीचा मला जास्त खूप छान ताई. तुम्ही असंच खूप उत्तमोत्तम लिखाण करत राहावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं, असं सगळ्यांना ते स्पर्शून जावं, तुमचा वाचक वर्ग छान वाढावा, ह्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. ह्या विश्वविक्रमाचा आज तुम्ही भाग आहात त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. थँक यू, थँक आभारी आहे. यू. नमस्कार. आपण वेल्वेट कविशा पब्लिकेशनच्या या विश्वविक्रमी पुस्तक सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहोत. आपल्याबरोबर आहेत लेखिका वर्षा लोखंडे आणि त्यांची मुलगी आहे त्यांच्यासोबत युक्ता. तर आपण तिला विचारूयात, की तिच्या आईचं आज उद्या पुस्तक प्रकाशित होणार आहे. तर त्याबद्दल तिचं काय मत आहे? खूप छान वाटतंय. एकदम प्राउड फील होतंय, की आता एक रेकॉर्ड होणार आहे.
आणि खूप छान वाटतंय. खरंच मुलांना मुलांना खूप आनंद होत असतं, की आपली आई आत्तापर्यंत जिला आपण घरी बघितलेलं असतं, की आपल्यासोबत काम करताना. पण तिचं जेव्हा असं वर्ल्ड रेकॉर्ड होतं, तेव्हा मुलांना खरंच अभिमानास्पद होतं आणि तसंच आज युक्ताला वाटतं. तर उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.